दिलं तरी आपल्या गावाचा विकास होणार नाही. राणादादाला निवडून दिलं तरच आपल्या गावाचा विकास होणार आहे, आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे. दादा ही पहिल्यापासून त्याच्या वडिलापासून त्यांनी राजकारणात आहेत. आता ही कुणीही कशी कशी उभा राहतील त्यांना काय कळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला दादांनाच निवडून द्यायचं आहे. दादा स्वाभिमानी आहेत, दादा प्रामाणिकपणा आहे दादाकडं, दादा इमानदार आहेत आणि दादा राजासारखंच आहेत. दादाचं काम नरेंद्र मोदी सारखंच आहे, म्हणून दादांना निवडून द्यायचं आहे. दादाकडे भेदभाव नाही, दादाकडे दुजाभाव नाही, दादा समान घेऊन चालवतात. दादाने आपल्याला जो सोयाबीनचा विमा आपले गाव वगळलं होतं तरी दादानी प्रयत्न करून आपल्याला सोयाबीनचा विमा कमवून दिला. दादाचं आपल्या तुळजापूर तालुक्यावर जास्त भर आहे आणि विचार केलं तर विचार करा, बाद ही बंद केलेलं आहे. आपलं उस्मानाबाद होतं ते त्यांनी देवेंद्र फडणवीसनं आपल्याला धाराशिव नाव दिलं आपल्या जिल्ह्याला. मग त्याच्यासाठी दादाचा भर आपल्या इकडला आपला जिल्हा आपला तालुका एकदम ट्रस्ट करावा असं दादाच्या मनात आहे, अर्चनाताई वहिनीच्या मनात आहे. मग आपल्या गावावर एवढी त्यांची भक्ती भाव असताना आता कित्येक वर्ष गेले आपल्या गावाचा विकास झाला नाही. सगळीजण म्हणते ती की रस्ता चांगलं नाही तर खड्डं चांगलं नाही तर आपल्याकडे कोण लक्ष देत नाही. तरी दादा निवडणुकीच्या अगोदर आपल्या रोडचा नारळ फोडून गेले आणि आपल्या गावचा विकास दादाच करणार आहेत. आतापर्यंत आपल्या गावाला कुणीही आलं नाही, फक्त आता मत मागायपुरतं आपल्या गावाला येतील. तरी मतदान कुणालाही करू नका, मतदान राणादादालाच करा. राणादादा हा भाजपचं चिन्ह कमळ आहे. आपण कमळाचं 2 नंबर बटन दाबून राणादादाला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यायचं आहे. तरी आपल्या गावचा विकास होईल, आपल्या तालुक्याचा विकास होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.